विचारला होता की माननीय विजय शेठ खानावकर साहेब तुमच्या लाईफमध्ये काय आहेत, काय मायने रखते हैं, त्यावेळी त्यांनी खूप सुंदर या ठिकाणी उत्तर दिलं होतं. माननीय विजय शेठ खानावकर माझ्यासाठी काही सर्व काही आहेत, माझे चांगले मित्र आहेत. अगदी भरपूर अशा चर्चा निश्चितपणे त्या प्रकाशवरती झाल्या होत्या. आता तो तुषार शर्मा तिथे देखील प्रश्न विचारला होता, तुषार शर्मा तुम्ही मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळू शकला असता, अगदी ISPL सारखी देखील क्रिकेटची स्पर्धा ते खेळू शकले असते. अगदी आखाती देशामध्ये देखील जाऊन शारजा दुबईच्या मैदानावरती देखील जाऊन त्यांनी क्रिकेट खेळलं आहे. अगदी ISPL महाराष्ट्रातील भारतातील सर्वाधिक मोठी क्रिकेटची स्पर्धा तिथे देखील कदाचित तुषार शर्मा यांना आपण पाहिलं असतं. पण त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनातील काही गोष्टी सांगितल्या. अगदी 2000 या सालामध्ये त्यांचे या ठिकाणी वडील, तदनंतर 2008चा तो त्यांचा धोकापतग्रस्तीचा काळ, अशा सर्व काही गोष्टी आपण त्या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पाहिल्या. अगदी त्यांच्या आयुष्यामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये देखील त्यांनी सांगितलं चढ उतार. अगदी माझ्या कुटुंबामध्ये मी मोठा आहे, जबाबदारी या ठिकाणी सांभाळायचे. 23-24 वर्षात झालो मी, काही पैसे कमवत नाही. आईनं सांगितलं की तू आता मोठा झाला आहेस, तुझ्यावरती जबाबदारी वाढली आहे, तुझं लग्न करायचं आहे. तो क्रिकेटपासून आणि अगदी त्यानं तो जॉब सिलेक्ट केला आणि जॉब सांभाळत असताना तो क्रिकेट आज देखील खेळतायत. कळंबोलीचं विभूषण म्हणून तुषार शर्मा यांच्याकडे पाहायला जातं आहे. अगदी त्याच वेळेला रॉयल संघाचा तारणहार अरविंद ढेकळे उर्फ आर्याला देखील पाहतोय त्यांच्या बाजूला. तर नाव बॅक टू क्रिकेट आपण पाहूया. 5 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि या 5 धाव्यानं धावसंख्या ही थोडीशी हलती राहते. धावसंख्या जाऊन पोहोचले 14. सनी सिंगला पाहतोय, टॅप केलाय, जिथे आणखीन एक प्रहार पाहायला मिळेल, मोठा प्रहार, चौकार. आणि या चौकाराशी धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढू लागली आहे. धावसंख्या धावगती गेली आहे 1-18. सनीवरती आक्रमण केलं, थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं, जिथे पहा डॉट चेंडू आलाय. इथे 18 धावा, नो बॉल आहे, 1 धाव ऍड होतीये. अगदी इवन स्टार क्रिकेट क्लबचे सर्वेसर्वा मदनजी बकरे यांना देखील आपण पाहतोय. साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती एवढं विराजमान व्हायचं आहे. मदनजी बकरे साहेबांना इवन स्टार क्रिकेट क्लबचे आपण सर्वेसर्वा मदनजी बकरे यांना पाहतोय. त्यांचं देखील आपण करूया शब्द सुमनांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आज पाहुणे मंडळींची आपल्याला कमी नाही आहे. मुख्य मंचावरती बकरे साहेब आपण स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी आपण पाहतो एक जबरदस्त मॅच. एका संघामध्ये मंगेश बागलला पाहतोय तर दुसऱ्या संघामध्ये किशोर खरातला पाहतोय. तर थोडासा या ठिकाणी आपल्याला अवधी मिळतोय. तत्पूर्वी मी धावसंख्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 23ला 1 आहेत, बॉल झाले दुसऱ्या षटकातील 2. तत्पूर्वी राजन आपल्याला अवधी मिळाला आहे. मुख्य मंचावरती आपण सत्कार करणार आहोत. तर निश्चितपणे या मंडळाचे अध्यक्ष विक्रमजी फडतरे साहेबांना विनंती करेल की रोहन ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा रोहनजी ओवे साहेब यांचा आपण मुख्य मंचावरती यथोचित मान सन्मान करायचा आहे. कॅमेरामॅन आपण विनंती आहे प्रेम डांगे यांना देखील आपण मुख्य मंचावरती, अगदी प्रेम डांगे यांना विनंती आहे की आपण कॅमेरामॅनची भूमिका या ठिकाणी बजवायची आहे. तर रोहन ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा रोहनजी ओवे यांचा या ठिकाणी मुख्य मंचावरती सत्कार होईल. चला विक्रम भाऊ यांना विनंती आहे आपण सन्मान करायचा आहे. जय हनुमान मित्रमंडळाचे अध्यक्ष विक्रमजी फडतरे अर्थात यश विभागाचे अध्यक्ष विक्रम फडतरे यांच्या शुभ हस्ते रोहन ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा. तर यानंतरचा टॉस देखील आपण करणार आहोत. तर मी विनंती करेन सरस्वती कथारा मॅडम यांना की आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस करायचा आहे. कॅमेरामॅन PTC आपल्यास विनंती आहे आपण मुख्य मंचाकडे फोकस करायचा. यानंतरची मॅच रवी किरण ट्रान्सपोर्ट आणि त्यांच्या विरोधामध्ये RK रोड लाईन्स. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण मुख्य मंचावरती जायचं आहे. मुख्य मंचावरती आपण पाहतोय
यानंतर आपण पाहतोय माऊली ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा शशिकांत खताळ साहेब यांचा देखील मुख्य मंचावरती यथोचित मान सन्मान होईल. धीरज 24 धावा झालेत. तर पंकज राजने यांच्या शुभ हस्ते आपण माऊली ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा शशिकांत खताळ साहेब यांचा मुख्य मंचावरती या ठिकाणी सत्कार करतोय. तदनंतर यानंतर आपण पाहतोय ऋषिकेश रोडलाईनचे सर्वेसर्वा ऋषिकेश सूर्यवंशी यांचा देखील मुख्य मंचावरती सत्कार होईल. तर निश्चितपणे मी आयोजकांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण ऋषिकेश सूर्यवंशी साहेबांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करावा. त्यानंतर आपण पाहतोय महाराष्ट्र प्राईड करिअरचे ओनर्स सोमनाथ वलेकर यांना देखील मुख्य मंचावरती पाहतोय. त्यांचा देखील आमच्या प्रमुख आयोजकांच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान होतोय. आपण पाहत आहे जय हनुमान मित्रमंडळ आयोजित एच प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेटची स्पर्धा पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आलेल्या सर्व आमच्या अतिथीगणांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. अगदी त्याच वेळेला रवी किरण ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा सचिनजी जानकर साहेबांचा देखील मुख्य मंचावरती सत्कार होईल. आर.के. रोडलाईनचे ओनर्स अण्णा माळी यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार होईल. प्रमुख पाहुणे मंडळी आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. आज पाहुण्यांची मानदियाळी आपल्याला भरपूर पाहायला मिळते. जरूर आम्ही प्रेक्षकांपर्यंत आमचं सूत्र समालोचन पोहोचू शकत नाही आहे, थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो आहे, परंतु तर हेच आपण मुख्य मंचानंतर थेट मैदानाकडे जातो आहे जिथे 32 धावा झाल्या. दुसरं षटक चालू असताना इथे लेग स्टिक वरती टाकला चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. इथे छोटा खेळाडू आहे, काय क्षेत्ररक्षण घडवतोय. 32 होत आहेत. षटकातील चेंडू झाले 5. जिथे एक चेंडू खराब फेकला तिथे आणखीन बोनस मिळाला. 5 धावा मिळत आहेत. चला या ठिकाणी यानंतरचे मॅच असणार आहे रवी किरण आणि त्यांच्या विपक्षामध्ये आर.के. रोडलाईन्स. चला दोन्ही संघनायक टॉक्स बॉक्स मध्ये या आणि सरस्वती कथारा मॅडम यांना देखील विनंती आपण खालती याचं टॉक्स बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण यानंतरचा मॅचचा टॉस करणार आहोत. एका षटकामध्ये 32 धावा कुठल्यात. या स्पर्धेतील सर्वाधिक महागडा बॉलर पाहायला मिळाला. 2 षटकामागे 41 धावा आपण पाहतोय. चला यानंतरचा टॉस आपण करणार आहोत. 41 सुजल आलाय. जिथे हा चेंडू चांगला फेकला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुजल पवार. तर यस आमच्या ताई या ठिकाणी येत आहेत. नुकती ते टॉस बॉक्स मध्ये जायचंय आपण. यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय आर.के. रोडलाईन्स. दुसरी टीम रवी किरण ट्रान्सपोर्ट आणि आर.के. रोडलाईन्स या दोन संघादरम्यान टॉस. अगदी आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये सरस्वती कथारा मॅडम त्यांची नुकतीच महिला व बाल कल्याण समिती सदस्यपदी देखील निवड झाली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आहेत. डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय धावसंख्या 41 झाली आहे. चेंडू फेकले गेले 2. तिसरं षटक चालू असताना इथे चेंडू पॅड वरती आदळलाय. टॉस बॉक्स मध्ये आपण ओळख वरड करत असताना ताईंना पाहतोय. 2 संघादरम्यान टॉस केला जातोय. टॉस का बॉस कोण राहणार. एक दमदार व्यक्तिमत्व आणि ताईनं घोषणा दिली गणपती बाप्पा मोरया. अगदी गणपती बाप्पाच्या नावानं जयघोष करत असताना हा टॉस उडवला. 4 वेद 14 कालीन 64 विद्यांचा अधिपती असणारा गणराया आणि या गणरायाला अभिवादन करून हा टॉस उडवला गेला. इथे झालं काय. आणखीन एक फलंदाज बॅक टू द ग्राउंड. ढोल ताशे नगाडे शिट्ट्या भरपूर काही वाजवू लागलं. भोंगे वाजवू लागलेत.
ताई या ठिकाणी रवी किरण या संघानं टॉस जिंकलाय. तर या ठिकाणी रजा घेत आहेत ताईंना आपण शुभेच्छा देऊया. खऱ्या अर्थानं हार्दिक अभिनंदन देखील त्यांचं व्यक्त करूया. महिला व बालकन्या समिती पदी देखील त्यांची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट आपण पाहतोय. ताईंना या पदावरती नगरसेवक भूषवत असताना अगदी महिला व बालकन्या समिती सभापती इथे देखील आपण पाहतोय. तर नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जाऊया. चेंडू फळीचं कुरुक्षेत्र. या कुरुक्षेत्रामध्ये तुफान पाहायला मिळत आहे. फलंदाज बॅटर आउट झाला. झटका क्रमांक 4 बसला. 45 या धावसंख्येवरती राजवीर 11 या टीमला. ओम साई स्ट्रायकर्स या टीम पाहतोय. राजवीर 11 या संघाचा विचार केला तर त्या अगोदर एक मॅच खेळलेत. त्या मॅच मध्ये ते विन झालेत. साई पॅकर्स या संघाचा विचार केला त्यांनी देखील एक मॅच खेळली तिथे देखील ते गोलंदाज आपण पाहतोय. विशालला पाहतोय. विशाल ढोले. बघा ढोले जसं सरनेम आलं ना देवरे बघा तरी ढोले हा एक खेळाडू आहे टेनिस क्रिकेट हादरून सोडणारा. परंतु हा विशाल देवरे आहे. इथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी विशाल देवरेची होतं. इंस्टाग्राम वरती फेमस आहे. अगदी त्याच्या रील झपाट्याने या ठिकाणी व्हायरल होतात. व्हायरल मॅन विशाल देवरेला पाहतोय आपण खेळपट्टीवरती. लाईन भरकटली. आज मेगा ब्लॉक आहे. इथे कुठेतरी वेगळीच लाईन पाहायला मिळते. धावगती चालले 46. 46 धावा. षटक क्रमांक शेवटचा चालू असताना इथे गॅप सिलेक्शन चांगलंय. अलॉंग द कार्पिट 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू होईल फरार. 4 51 अर्धशतक पूर्ण होतं या टीमचं. इथे आणखीन एक. वाह काय क्षेत्ररक्षक सजवलंय. इथे झालंय तरी काय. चांगला चेंडू फेकला. अगदी या चेंडूला अडवण्याचं देखील काम केलं. एक धाव झाली आहे. 52 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. विशाल काय गोलंदाजी करतोय. ज्याच्या नावामध्ये विशाल आहे तो विशाल कामगिरी करेल काय. कुठेतरी लाईन वर कटताना एक चेंडू खराब. जिथे धावगतीमध्ये वाढ. नो बॉल आहे. इथे एक धाव ऍड. 53 धावा. इथे पुन्हा एकदा ऍक्सिडेंट. इथे स्लाइड झाले. फलंदाज बॅक टू डग आउट. सांघिक स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट. बघा भोंगे वाजू लागलेत. जोश होश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे यावेळेस मंगेचं चांगलं क्षेत्ररक्षण. इथे रनआउटची संधी. आणखीन एक बॅटर सांघिक स्वरूपामध्ये आउट झालाय. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकामागे धावा जमवल्यात. हमजा खान मला सुचवतायत 55. अगदी 55 धावा झाले. 56 अब तक 56 धावांचा बाटला करायचा आहे. अरविंद भाऊ आपण यायचं आहे प्लीज. आपण मंचावरती यायचं आहे. अरविंद भाऊ यायचं आहे. आपण यायचं आहे. विजय दादा 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं यायचं आहे. विजय भाऊ अरविंद भाऊ रवी भाऊ आपण यायचं आहे. 2 मिनिटं यायचं आहे. हे आपली घरची टुर्नामेंट आहे आणि आपल्यासारखे खेळाडू इथं उपस्थित आहे आमच्यासाठी मानाची गोष्ट आहे. यायचं 2 मिनिटं फक्त. एक स्वागत सत्कार करून घेऊया. 2 मिनिटं. अरे विजय भाऊ को बोला यार. आइए श्रीमित जय हनुमान मित्र मंडल एवं एच विभाग अध्यक्ष विक्रम जी फड़तड़े, इनसे मैं विनती करना चाहूंगा आपके शुभ हाथों से सभी का एक ही साथ करना है आपने स्वागत सत्कार. हमारे बीच विजय दादा पनवार. विजय भाई आइए. ठीक है. तो फिर अरविंद आर्य भाऊ यायचं आहे. यांचा स्वागत सत्कार आपण इकडे करायचा आहे.
12वां प्रतिनिधि आपने भेजना है पर ओम साई स्ट्राइकर्स और राजवीर 11 12वां प्रतिनिधि आपने भेजना है। एक बार जोरदार तालियां दोस्तों कलम बोली की एक बेमिसाल अगर बात की जाए एक से खिलाड़ी जिन्होंने कलम बोली का नाम और भी ऊंचाई में पहुंचा ऐसे अरविंद ढेकड़े उर्फ आर्य हमारे बीच है। आप यहां पर उपस्थित रहे ये हमारे लिए मान की बात है। मैं विनती करना चाहूंगा आपने फिर से आना है, फिर से आना है, आज पूरे डे नाइट मुकाबले फिर से आना है। थैंक यू सो मच। ले चलता हूं मैदान की ओर दोस्तों जहां पर एक बहुत ही रंगतदार मुकाबला, बहुत ही मजेदार मुकाबला यहां पर चलता हुआ। एक तरफ ओम साई स्ट्राइकर, दूसरी तरफ राजवीर 11। गेंदबाजी के लिए पहले गेंदबाज किशोर खरात, एक दिग्गज खिलाड़ी दोस्तों। लो फुल टॉस, बहुत ही अच्छा कारपेट खेल के निकाला था पर जब तक मौका उपलब्ध हुआ 1 रन से इजाफा हो चुका है। इस बीच स्कोर 2 रन के घर में। देखिए चेस कर रही है टीम जीतने के लिए। अगर बात की जाए 22 गेंदे 54 की आवश्यकता, 22 गेंदे 54 रन, एक बड़ा टास्क है। इस टास्क को सक्सेसफुली पूरा करना होगा। मंगेश बागल इस खिलाड़ी में वो दमखम है। लेट का टाइम बहुत अच्छे तरीके से टैप किया, गेंद सीमा पर 4। किशोर खरात इनकी गेंद पर मंगेश का एक प्रहार था। मैं बताना चाहूंगा आप सभी को मंगेश एक बहुत ही धुआंधार खिलाड़ी है दोस्तों। अंडर आर्म क्रिकेट हो, ओवर आर्म क्रिकेट हो, लाजवाब तरीके की बल्लेबाजी करते और दिखाया है प्रदर्शन। एक और बार 4 का वार, मंगेश बागल का प्रहार। देखिए बिगुल बज रहे, भोपू बज रहे, मैच का स्वाद लिया जा रहा है यहां पर सभी दर्शकों द्वारा। टैप कर दिया है बाउंड्री दिशा में और गई है 4 के घर में। एक और चौका, ये पहली बाउंड्री की हैट्रिक। 4 गेंदें हो चुकी है और 5 गेंदें हो चुकी है। 14 रन, 5 गेंदों की समाप्ति पर 14 रन। अभी भी जीतने के लिए 19 गेंदे 42 की आवश्यकता। क्या बात है, मंगेश बागल पहले खिलाड़ी हैट्रिक चौके पूरे करते हुए। अगली गेंद टैप करके निकाला खिलाड़ी वहां पर तैनात, बट डॉट गेंद की समाप्ति, कोई अंक नहीं। देखिए अक्षय जगताप हमारे भी जहां पर उपस्थित है, इनका भी हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे। ओवर की समाप्ति हुई है, 1 ओवर की समाप्ति का स्कोरबोर्ड 14 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पर। आज मैं आपको बताना चाहूंगा कि ऐसे बहुत से खिलाड़ी है दोस्तों जिनका प्राइम ना बहुत ही लाजवाब रहा है। ऐसे हमारे मदन जी हमारे साथ उपस्थित है, इवन स्टार के सर्वे सर्वा यहाँ पर हमारे बीच उपस्थित है। ऐसे बहुत से क्रिकेट के चहीते प्रेमी जो आज यहाँ पर उमड़ कर आए हैं इस टूर्नामेंट पे, अपना यहाँ पर मौजूदगी जिन्होंने दी है, ये हमारे लिए बहुत बड़ी बात है। इनका आना हमारे लिए बहुत बड़ी बात है और इनका प्यार क्रिकेट के प्रति, इनका प्यार हमारे प्रति, ये बहुत ही लाजवाब बात है। नए बल्लेबाज रोहित शिंदे, रोहन शिंदे इनके बड़े बंधु, दोनों भाई और दोनों दवाई, इसमें कोई शक नहीं है दोस्तों। देखिए एच विभाग में खेलने वाले एक और ब्रदर्स की पेयर आप देख पाएंगे। इस बीच अगली गेंद गणेश की, क्या बढ़िया टैप किया था लेकिन हिट विकेट हो गए। ये मदन जी ऐसा हो गया ना कि गुड लक मिल गया। चौका तो जरूर लगा लेकिन हिट विकेट के माध्यम से मंगेश जैसा खिलाड़ी अब मैदान से बाहर गया। दिवाली का बोनस मिल गया गेंदबाज को, क्योंकि जो धोखादायक खिलाड़ी था ना वो मैदान से बाहर जा चुका है। नए बल्लेबाज मैदान के अंदर सन्नी सिंह। अब जीतने के लिए अगर बात की जाए, हाँ, गणेश धड़स गेंदबाजी के लिए एक लाजवाब गेंदबाज है, डी विभाग से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी। कैच है और इस बीच वो कैच, व्हाट अ कैच, कैच ऑफ द मैच। क्या बात है। देखिए मैं आपको बताना चाहूंगा लगातार 3 गेंदों पर 3 विकेट है। हैट्रिक हो सकती थी लेकिन पहली गेंद पर रन आउट आया था। अगर इस गेंद पर विकेट गई तो यह पहला गेंदबाज बनेगा जो इस मुकाबले में हैट्रिक दर्ज करेगा। क्या हैट्रिक होगी? नो बॉल करार किया गया। इस बीच रोहित पाटिल अंपायर ने है, पॉपिंग क्रीज में है, कहीं ना कहीं गाइडलाइन जो वहां पर उपस्थित है ना उसको उल्लंघन हो चुका है और अंपायर ने दर्शा दिया कि यह गेंद नो है, नो करार किया गया। नए बल्लेबाज सुजल स्ट्राइकर एंड पर, लो फुल टॉस, अच्छी फील्डिंग किशोर खरात द्वारा, अच्छी फील्डिंग है। इस बीच डॉट गेंद की समाप्ति। जीतने के लिए 14 गेंदे 41 की आवश्यकता, यानी इस ओवर में कोई अंक ही नहीं आए अगर नो की अगर बात छोड़ दे तो। और थोड़े बचे, बाल बचे, थोड़े से बचे। क्या बात है। गणेश धड़स गेंदबाजी करते हुए, डी विभाग का एक चमचमाता सितारा मैदान के अंदर है दोस्तों। क्या गेंदबाजी चल रही है।
थोड़ी दिशाहीन गेंदबाजी, कमेंटेटर कर्स बोलते हैं इसे, नजर लग जाती है कभी कभी गेंदबाज को। और देखिए दिशाहीन रही गेंद, 1 रन से यहां पर इजाफा हो चुका है, मुकाबला अभी भी काफी दूर काफी दूर। लो फुल टॉस गेंद कनेक्ट कर दिया है, 4 की दिशा में गई है, 4 से इजाफा स्कोर बोर्ड में। 20 हो चुके हैं 3 विकेट के नुकसान पर। 12 में 36 की आवश्यकता, 12 गेंदे 36। ओम साई स्ट्राइकर्स, इनके जो सपोर्टर्स है ना, ये बहुत मजे ले रहे हैं, लाजवाब मजे ले रहे हैं। देखिए ये होना बहुत जरूरी है क्रिकेट। 12 गेंदे 36 की आवश्यकता, कुल 20 हो चुके हैं, 12 गेंदे 36 की आवश्यकता। और इस मुकाबले में अपना दमखम दिखाने बल्लेबाज रोहित शिंदे अब स्ट्राइकर एंड पर। 12 गेंदे 36 की आवश्यकता। विकास वाक्षे गेंदबाजी मार्ग पर, राजवीर 11 के हुक्म इक्के। व्हाट अ बॉल, गति से मार दिया है। अंपायर जरूर परखेंगे इस गेंद को, अंपायर जरूर परखेंगे। एंड इट्स अंपायर, इट्स अ फेयर डिलीवरी, फेयर डिलीवरी। क्या बात है, देखिए पैनी नजर है अंपायर की, वो कहते हैं ना बाज की नजर है। धनंजय दिवेकर खुद एक स्वयं बहुत ही लाजवाब क्रिकेटर हैं, आज अंपायर की भूमिका निभा रहे हैं और क्या बढ़िया तरीके से। नो बॉल नो बॉल नो बॉल, नो बॉल करार किया गया। इस बीच 1 रन से इजाफा हो चुका है। 11 गेंदे 35 की आवश्यकता। देखिए नो को संतुलित करना होगा, जितने एक्स्ट्रास को आप कंट्रोल करेंगे ना मुकाबले में, जीत उतनी पकड़ कर सकती है। टैप करने का प्रयास जरूर किया था, पर अच्छी फील्डिंग, क्या बात है। अक्षय अक्षय अक्षय, और जब हम अक्षय कहते हैं ना तो बॉलीवुड के खिलाड़ी हमें नजर आते हैं, और वैसा कुछ एक्शन हमें मैदान पर नजर आया अक्षय द्वारा। व्हाट अ बॉल, क्लीन बोल्ड। अब अगर इनके ये मदन जी, अगर इनकी गेंदबाजी देखे ना, अंडरआर्म में ओवरआर्म की स्पेल लग रही है, ऐसा लग रहा है एक रनअप लेकर आके गेंदबाजी कर रहे थे कि विकेट के बाद भी ना वो थोड़े अपने आप को बैलेंस अपना सही कर रहे थे, बुमराह की तरह आए थे। क्या गेंदबाजी कर रहे हैं, अंडरआर्म में थोड़ी ओवरआर्म की झलक भी आपको देखने मिलेगी। देखिए ये इस तरह का क्रिकेट पहले होता नहीं था। अगर हम पहले के टाइम की बात करें, साइडम चलती थी, लेकिन इस तरह भाग के गेंदबाजी होती नहीं थी। परिवर्तन हुआ है क्रिकेट में, बहुत कुछ अपडेट हो चुका है। 4 लग गया है इस बीच, पॉइंट रीजन में है, लगता है ये चौका। 8 गेंदे 31 की आवश्यकता, 8 गेंदे 31 की आवश्यकता। हो सकता है शैलेश यादव, ये घरेलू मैदान, काफी समय बाद आए हैं इस मैदान को। टैप किया और दैट्स अ फोर, क्या बात है। मदन जी मैं आपको बताना चाहूंगा, ये हमारे बाल मित्र हैं, काफी समय बाद, यानी काफी अरसे बाद इस मैदान पर फिर एक बार खेल रहे हैं। ये मौका दिया है इन्होंने एच प्रीमियर लीग ने इन्हें, क्योंकि शैलेश की अगर बात की जाए, बचपन इन गलियों में गुजारा है, और आज देखिए 20 साल बाद, जरूर 20 साल बाद इस मैदान पर फिर वापसी हुई है। क्या बात है। आप सभी को बताना चाहूंगा, ये चेहरा थोड़ा आपको आपकी पहचान का नहीं लगेगा, लेकिन हमारे बाल मित्र हैं, इसी मैदान पर बचपन गया है हमारा क्रिकेट खेलते खेलते, और 20 साल बाद आज फिर एक बार वापसी हुई इस मैदान पर। घरेलू मैदान भी उन्हें साथ दे रहा है, 2 चौके लगा चुके हैं। जीत की पकड़ अभी भी कामयाबी रूप से आ सकती है, क्योंकि अगर बात की जाए 7 गेंदे 25 की आवश्यकता, मुकाबले में जीत हो सकती है। 7 गेंदे 25, इस गेंद पर अगर चौका आया ना तो मेरे हिसाब से जीत के लिए कहीं ना कहीं ओम साई स्ट्राइकर सक्षम रहेगी। टैप जरूर किया, लेट कट, और यहां पर रनआउट के रूप में सूजल मैदान से बाहर जाएंगे। ओवर की समाप्ति, 6 गेंदे 25 की आवश्यकता। सोनिया बाबर, और इस बीच श्री मित्र मंडल के सलाहकार और हम सभी के बड़े बंधु चहीते इस बीच विजय साहब खुटारकर हमारे बीच उपस्थित है। मैं विनती करना चाहूंगा कि आपने प्लीज मंच का रुख करना है। इन गलियों में दोस्तों खेलते बचपन सिर्फ हमारा नहीं, इनका भी बीता है, और क्रिकेट के प्रति इनका प्यार देखिए, आज सहयोग देने के लिए, आज अपना एक सपोर्ट देने के लिए इस मैदान पर आ चुके हैं। मैं विनती करना चाहूंगा श्री मित्र मंडल के एक अहम कड़ी, जिन्हें मैं कहना चाहूंगा, हमारे बीच परिश्रम के लकी चाम विजय खुटारकर जी उपस्थित है। आइए विजय दादा, प्लीज मंच का रुख करना है आपने। सनम है स्ट्राइकर एंड पर, स्टंप सही करना है। 5 गेंदे 25 की आवश्यकता, 5 गेंदे 25। लगातार अगर 5 चौके भी आए ना, तब भी मुकाबला इनके शिकंजे से बाहर है। टैप करने का प्रयास जरूर किया था राज यादव, एमर्जिंग स्टार ऑफ दिस सीजन,
2026 में अपना दमखम दिखाया था एलआईजी प्रीमियर लीग में, अब फिर एक बार दिखा रहे हैं एच प्रीमियर लीग में। क्या बात है, क्या बात है, मजा आ गया है दोस्तों। सनम डबल बैट डबल स्ट्रोक कनेक्टेड वेल। देखिए रन आने चाहिए, कैसे भी आए रन आने चाहिए। टॉस हो चुका है आरके रोड लाइंस और रवि किरण रोड लाइंस के बीच में। रवि किरण ट्रांसपोर्ट मुकाबले का टॉस जिन्होंने जीता है वो फैसला जल्द से जल्द बताएंगे। रवि किरण, बहुत बढ़िया फील्डिंग विशाल द्वारा, क्या बात है। बॉलिंग का फैसला किया है रवि किरण ने ना। मुकाबला काफी दूर पहुंच चुका है सनम, और इस बीच राजवीर 11 दूसरी जीत अपने खाते में लेकर जाते हुए अपने दमखम से। क्या बात है, राजवीर 11 आज बढ़िया मुकाबले खेली है। तो मैन ऑफ द मैच के लिए